भारत सरकारच्या शिक्षण प्रणालीचे पैलू मुलांमध्ये साकारित करण्यासाठी सतत प्रयत्नात राहणाऱ्या जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि शिक्षिका तसेच मराठी भाषेचा अभिमान ठेवून मातृभाषेतून आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी जागृत असणाऱ्या जिल्हा परिषदेत आपल्या मुलांना शिकवणारे पालक तसेच देशाचा अभिमान अंतरी ठेवणारे रोजची व्यावहारिक कामे बाजूला ठेवून 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सारख्या दिवसांना न विसरता राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणाऱ्या माझ्या गावकरी बंधू भगिनींना तसेच स्वतःला योग्य घडवून घेण्यासाठी नियमित शाळेत येणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना आजच्या प्रजासत्ताक दिनी हार्दिक शुभेच्छा। आपला भाषणामध्ये बऱ्याच मनोगतामधून आपण ऐकलं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, भारताने स्वतःची कॉन्स्टिट्यूशन तयार केली आणि त्यानुसार रूल अँड रेग्युलेशनने आपला भारत देश राहील असेही ठरले। ह्याचा अर्थ काय की ब्रिटिशांचा जो कायदा होता तो संपला आणि नवीन कायद्यानुसार आपण राहणार, देश चालणार हे ठरले। तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 आणि तो प्रजासत्ताक दिन। आज 76वा प्रजासत्ताक दिन आहे, परंतु विचार करायला भाग पडणारी एक गोष्ट आहे की आपण ब्रिटिशांची जी संस्कृती आहे, पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य विचारधारा, पाश्चात्य भाषा, पाश्चात्य तत्वज्ञान यांना दूर टाकले का, संपवले का, हा एक प्रश्न आहे। तसेच ह्याचा उलट प्रश्न असा आहे की आपली जी भारतीय संस्कृती आहे, भारतीय विचारधारा आहे, मातृभूमीवरील प्रेम आहे, मातृभाषेवरील प्रेम आहे, त्यांना आपण स्वीकारले का, आपल्या जीवनात आणले का? आपल्या समोर हा मोठा प्रश्न सर्वांच्या चर्चेत उभा राहील असा आहे, परंतु ह्या चर्चेत आज घेणं जाणं आणि त्याचं चर्चा विस्तरण करणं वेळेचा अभावी योग्य नाही। हा आपल्यासाठी गृहपाठ आहे, वर्षभरामध्ये ह्या प्रश्नाचं उकलन आपल्याला करायचं आहे। परंतु आपल्या मातृभाषेसाठी, मातृभूमीसाठी आणि संस्कृतीसाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या देशभक्तांना समर्पित असे जीवन करणाऱ्या देशभक्तांसाठी आपल्या